हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इन्क्वायरी, कोटेशन आणि सेल्स ऑर्डर डॉक्युमेंट SFA मध्ये कसे क्रिएट करायचे हे आज आपण जाणून घेऊया. तर चला प्रॅक्टिकली करूया. तर आपला स्टँडर्ड टी कोड आहे SPRO SPRO एंटर रेफरन्स IMG सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन सेल्स डॉक्युमेंट सेल्स डॉक्युमेंट हेडर डिफाइन सेल्स डॉक्युमेंट टाइप. आता याचा स्टँडर्ड इन्क्वायरीचा आहे IN ॲब्रिव्हिएशन. ओके, IN. तर आपण ह्याला कॉपी पेस्ट करूया, कॉपी ॲज करूया. ZN. ओके, एंटर. येस, पुन्हा एकदा एंटर आणि सेव्ह. रिक्वेस्ट क्रिएट झालेली आहे. ओके, तर आपण इथं इन्क्वायरीचा डॉक्युमेंट बनवलेला आहे. ओके, तर आता आपण हे सेल्स डॉक्युमेंट आपण सेल्स एरियाला असाइन करूया. लास्ट व्हिडिओमध्ये मी सेल्स एरिया कसा क्रिएट करतात तेही तुम्हाला सांगितलं. ओके, सेल्स एरियाचं कॉम्बिनेशन आहे सेल्स ऑर्गनायझेशन प्लस सेल्स डिव्हिजन प्लस डिस्ट्रीब्युशन चॅनल. हे सेल्स एरियाचं कॉम्बिनेशन आहे. बॅक या, असाइन टू सेल्स एरिया, सेल्स डॉक्युमेंट टाइप. पोझिशनवर इथं आपल्याला हे सर्व टॅब्स क्रिएट करायचे. कॉम्बिनेशन ऑफ सेल्स ऑर्डर क्लिक करा. पोझिशनवर आपला सेल्स ऑर्गनायझेशन होता ZZZR. ओके, सेम कॉपी करायचं ZZZR, सेव्ह. डिस्ट्रीब्युशन चॅनल ZR, सेव्ह. डिव्हिजन ZZR, डिव्हिजन ZR. ओके, मी हे कंबाईन केले. आता असाइन टू सेल्स डॉक्युमेंट टाइप परमिट फॉर सेल्स एरिया. तर आता सेल्स एरिया हे ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणतात सेल्स एरिया. तर हे यांच्या कॉम्बिनेशनला आपण आता जी डॉक्युमेंट टाइप क्रिएट केली आहे ZN ही आपण असाइन करायची आहे. ओके, तर चला न्यू ZZZR, हे आपलं सेल्स और डिव्हिजन ZR, डिस्ट्रीब्युशन ZR, डिव्हिजन ZR आणि साईडला घ्यायचा आणि हे ZN इन्क्वायरी. ओके, तर याप्रमाणे आपण सेल्स एरियाला आपण ही जी ऑर्डर टाइप बनवली इन्क्वायरीची नवीन
ती आपण असाइन केली आहे. ओके, तर हे असाइन आपण का केली आहे? जेव्हा आपण हे जे क्रायटेरिया सेल्स ऑर्डर करूया इन्क्वायरीची, तेव्हा ही सिस्टम ऑटोमॅटिकली कॅच करेल ह्याचे जे पॅरामीटर्स आहे. म्हणून आपण ही सेल्स एरिया या ऑर्डर टाईपला असाइन केली इथं. ओके, बॅक. तर आपण हे आता ऑर्डर टाईप क्रिएट करून बघूया की हे ओके आहे का नाही. न्यू सेशन, याचा टी कोड आहे इन्क्वायरीचा VA11. एंटर. इन्क्वायरी ही इन्क्वायरी टाईप ZN. सेल्स ऑर्गनायझेशन जे क्रिएट केलं होतं ZZR. डिस्ट्रीब्युशन चॅनल हा आहे सेल्स एरिया जे आपण असाइन केलं होतं, आणि ही ऑर्डर टाईप नवीन बनवली होती. एंटर. तर हे आपण इन्क्वायरीची ऑर्डर टाईप क्रिएट केलेली आहे. याचप्रमाणे आपण कोटेशनचं पण बघून घेऊया. ओके, सेम पाथ, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, सेल्स, सेल्स डॉक्युमेंट, सेल्स डॉक्युमेंट हेडर, याच्यावर क्लिक करा. सेल्स डॉक्युमेंट टाईप, याचं स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन आहे पोझिशनवर येऊन QT. ओके, एंटर. सिलेक्ट करा, कॉपी एस ZT. ओके, हे आपण न्यू क्रिएट केलंय. सेम पॅरामीटर, बाकीचे पॅरामीटर ॲज इट इज ठेवा. ओके, आणि एंटर, 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 आणि सेव्ह. ओके, आणि ह्याला आपण हे आपण न्यू क्रिएट केलंय कोटेशनचं ZT. बॅक. असाइन सेल्स एरिया डॉक्युमेंट टाईप, हे आपण क्रिएट केलेले आहे. सेल्स एरिया कॉम्बिनेशन सेल्स डिस्ट्रीब्युशन चॅनल डिव्हिजन हे आपण क्रिएट केलेलं आहे. हे आपण आता असाइन करूया. ओके, याच्या ऑर्डर टाईपला डबल क्लिक, न्यू, एंटर. ZR, ZR डिव्हिजन, डिस्ट्रीब्युशन ZR डिव्हिजन ZR, आणि ऑर्डर टाईप आपण क्रिएट केली आहे ZT. ओके, एंटर करूया, सेव्ह. ओके, आता आपण चेक करूया ऑर्डर टाईप. आता ह्याचा टी कोड आहे VA21. हे सेल्स एरिया मेंटेन करा, नंतर ZT कोटेशन, एंटर करा. याप्रमाणे आपण ऑर्डरचं ऑर्डर कोटेशन ऑर्डर कशी क्रिएट करायची हे आपण मॅप केलेलं आहे. ओके, आता याचप्रमाणे आपण सेल्स ऑर्डरला जाऊया. सेल्स ऑर्डर कशी क्रिएट करायची. आपण नंबर रेंज बी असाइन करू शकतो. ओके, तर हे मी ऑर्डर टाईप मध्ये तुम्हाला दाखवतो कसं नंबर रेंज बी क्रिएट करायची. हेडर, सेल्स डॉक्युमेंट हेडर, स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन आहे याचं OR. सेल्स ऑर्डरचं सिलेक्ट करून कॉपी ॲज ZR. हे आपलं स्टँडर्ड क्रिएट झालेलं आहे. सेव्ह करा.
ओके, तर आपले स्टँडर्ड ऑर्डर टाईप क्रिएट झालेली आहे ZR. आता हे आपण ऑर्डर क्रिएट करूया. त्याचा की कोड आहे VA01. ओके, VA01. सेल्स एरिया अपडेट करा, सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिव्हिजन, आणि इथं ऑर्डर मध्ये एंटर करा ZR. हे तुमचं स्टँडर्ड ऑर्डर टाईप आहे. सेल्स एरिया अपडेट नाही, हा सेल्स एरिया आपण अपडेट नाही केला म्हणून याला एरर आला आहे. तर आपण सेल्स एरिया बी असाइन करूया. ओके, हे बघा, हे असा एरर आला की समजून जावा तुमचा सेल्स एरिया अपडेट नाहीये. ओके, तर असाइन सेल्स एरिया टू सेल्स डॉक्युमेंट क्लिक करा. हे पॅरामीटर आपण ऑलरेडी क्रिएट केलेले आहे. तर असाइन सेल्स डॉक्युमेंट टाइप टू सेल्स एरिया, न्यू, एंटर, ZR, 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 आणि ऑर्डर टाइप काय होती ZR. ओके, स्टँडर्ड ऑर्डर टाइप, एंटर आणि सेव्ह. ओके, म्हणून आपण इथे येऊया, बॅक येऊया आणि ऑर्डर टी कोड एंटर करूया VA01 सेल्स ऑर्डर टाइप. आणि इथं हा सेल्स एरिया आहे हे मेंटेन करायचा. आणि ऑर्डर टाइप मध्ये जे ZR स्टँडर्ड ऑर्डर बनवली होती ती क्लिक करून एंटर. ओके, तर याप्रमाणे आपण सेल्स ऑर्डर क्रिएट केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इन्क्वायरी, कोटेशन आणि सेल्स ऑर्डर टाइप कसे क्रिएट केले हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सेल्स डॉक्युमेंट आयटम कॅटेगरी आणि शेड्यूल लाईन हे कसे क्रिएट करायचे, ह्याचा रिझन काय आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकून घेऊया. ओके, तर माझा व्हिडिओ तुम्ही असेच पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करत राहा.